शेती परवडत नाही अशी तक्रार करणारे अनेक जण आपल्याला भेटतील, पण हायटेक पद्धतीने शेती केली तर तुम्हाला नोकरीत मिळणार नाही इतका पैसा शेतीतून मिळू शकतो, असं एका उच्च शिक्षित युवा शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवलंय। हा शेतकरी आज महिन्याकाठी लाखो रुपये कमावतोय। त्याने ही किमया कशी साधली पाहूयात। मल्हार कुंभार असं त्या युवा शेतकऱ्याचं नाव आहे। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील चोरवड हे त्यांचं गाव। BSc ॲग्री शिकलेले मल्हार नोकरी सोडून शेतीत रमले। ते पूर्णवेळ हायटेक पद्धतीने शेती करतायत, त्यामुळे महिन्याकाठी त्यांना लाखो रुपये दिसतायत। मुळातच शिक्षणच BSc ॲग्री म्हणजे शेतीवरच केल्यामुळे एक पहिल्यापासून शेतीची आवड होती। अगोदर मी एक नोकरीला होतो नाशिकला बायर क्रॉप सायन्स, पण मनामध्ये शेतीची आस्था आणि शेतीची आवड असल्यामुळे की एक काहीतरी आपण नवीन करायला पाहिजे या उद्देशातून परत जॉब सोडून एकच वर्ष मी जॉब सोडून परत शेतीकडे यायचं माझं ठरलं। सुरुवातीला करत असताना मला म्हणजे अडचणी येत गेल्या आणि घरच्यांनी मला सांगितलं की शेती ही परवडत नाही। पाण्याचा प्रॉब्लेम, बाजार भावाचा प्रॉब्लेम किंवा इतर काही ज्या नवीन ज्या गोष्टी होत्या त्या इकडे अवेलेबल नव्हत्या। एक खेड्याचा मुलगा असल्यामुळे या गोष्टी मी ज्या वेळेस बाहेर पाहिल्या तर मला असं वाटत होतं की मी गावात येऊन या गोष्टी आपण करू शकतो आणि आपण पण एक नवीन संकल्पना किंवा नवीन साऱ्या गोष्टी करून आपण शेतीमध्ये चांगली उन्नती आपण करू शकतो। या उद्देशातून मी एक शेतीमध्ये उतरलो। आता तुम्ही म्हणाल की इतर लोकांना शेती परवडत नाही आणि फक्त मल्हार कुंभार यांना शेतीत फायदा कसा झाला, तर त्याचंही उत्तर अगदी सोपं आहे। त्यांनी कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना समजून घेतल्या, त्यांचा लाभ मिळवला, त्यामुळे मजूर आणि पाणी टंचाईची समस्या दूर झाली। एवढंच नाही तर शेतात शेडनेटही उभारलं, ज्यामुळे त्यांना भाजीपाल्यासारखी पिकं घेता आली। त्यात ताजा पैसा दिसू लागला। ते फक्त शेती करत नाही तर दूध आणि पोल्ट्री फार्मचाही जोडधंदा करतायत। सर्वात मोठा प्रॉब्लेम जो विचारला म्हणजे मजुरांचा, तो सर्वात मोठा एक प्रॉब्लेम आहे। पण बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून खूप चांगल्या योजना असतात, त्या योजनेपर्यंत शेतकरी पोहोचत नाही। त्या योजनेचा अभ्यास करता सुरुवातीला जे काही यंत्र असतात त्याच्यात पॉवर विडर असेल, त्याच्यानंतर ट्रॅक्टर असतील, अवजार बँक असेल, तर या गोष्टींचा अवलंबन करायला सुरुवात केली। त्याच्यामुळे माझा मजुरांचा बऱ्यापैकी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। त्यानंतर राहिला विषय पाण्याचा, तर पाणी टंचाई खूप होती, पण महाराष्ट्र शासनाच्या आपल्या कृषी विभागाकडून मागेल त्याला शेततळे, त्याच्यानंतर विविध ज्या काही गोष्टी त्याच्यातून ते आलेल्या काही शेततळ्यांच्या ज्या योजना होत्या त्यातून मी 2 शेततळे उभे केले। त्या शेततळ्याच्या मार्फत आज मला माझ्या शेतापर्यंत ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस पाणी पोहोचायला लागलं आणि त्या मार्फत मला भाजीपालाही चांगल्या प्रकारे मला घेता यायला लागला। त्यानंतर पोकरा योजना आली, त्या पोकरा योजनेतून मी एक एकरचं सेनेट उभं केलं। त्या सेनेट उभं करून आता त्याच्यात माझं काकडी, शिमला मिरची, आपली हिरवी मिरची अशा मी भाजीपाल्यांचा लागवड करायला सुरुवात केली। जोडधंदा म्हणून मी माझ्याकडे गायी आहेत, म्हशी आहेत, म्हणजे दुधाचा पण व्यवसाय माझा सुरू आहे। त्यानंतर सर्वात चांगलं माझा पोल्ट्री फार्म आहे। 10,000 पक्ष्यांचं माझं बॉयलरचं शेड आहे, त्याच्यातून मला खूप चांगला नफा मला मिळतो। त्यानंतर आता पोकरामार्फत गटाला मिनी वेअरहाऊसचं काम माझं झालेलं आहे। त्यामार्फत मी आता धान्य खरेदी विक्री सुरू करत आहे। BSc ॲग्री केल्यानंतर मल्हार कुंभार यांनी सुरुवातीला नोकरी केली, पण त्यांचं मन तिकडं रमत नव्हतं, म्हणून ते गावाकडे आले। त्यांनी शेती करायचा निर्णय घेतला तेव्हा कुटुंबियांनी त्यांना वेड्यात काढलं होतं, पण तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही। मेहनत करून आपला निर्णय योग्यच होता हे सिद्ध करून दाखवलं। शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे। तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव।